आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. तर हायब्रिडायझेशन हीच प्रोसेस मुळात आर्टिफिशियलच आहे, कारण निसर्गतः हायब्रिड हे काही तयार होत नाही. मग आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, ते आपल्याला वेगळ्या चॅप्टरमध्ये शिकायचे. तर याच्यामध्ये डिझायर्ड टाईपचे, डिझायर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये चांगले कॅरेक्टरिस्टिक आहेत असे पोलन ग्रेन हे कलेक्ट केले जातात, आणि हे डिझायर्ड टाईपचे पोलन ग्रेन हे नंतर हेल्दी अशा दुसऱ्या फुलामधल्या स्टिग्मावर असे डिपॉझिट केले जातात हे पोलन ग्रेन. आणि त्यानंतर मग याला जिथून तुम्ही पोलन ग्रेन कलेक्ट केलेले आहे त्या फुलालासुद्धा आणि या फुलालासुद्धा पूर्ण बॅग केलं जातं. बॅगिंग अँड टॅगिंग म्हणतात, आणि त्याला अशी टॅग पण लावली जाते. त्या टॅगवर सगळी माहिती लिहिल्या जाते की त्याला कुठल्या प्रकारचा प्लांटचं आहे ते, त्या प्लांटचं नाव, त्याची स्पेसीस कोणती आहे ते वगैरे त्याच्यामध्ये लिहिल्या जातं. आणि इमॅस्क्युलेशन केलं, इमॅस्क्युलेशनची डेट लिहिली जाते. इमॅस्क्युलेशनचा अर्थ आहे यामध्ये जे तुम्ही मेल म्हणून घेतलेले आहेत ते त्यातले जे काही अँथर्स आहेत ते तुम्ही कट करून टाका, फिमेल म्हणून जे घेतलेले आहेत ते कट केलेले आहे, आणि आता हे फिमेल फ्लॉवर केलेलं आहे. आणि जे मेल म्हणून कन्सिडर केलं होतं त्यातले पोलन ग्रेन कलेक्ट करायचे आणि नंतर ते याच्यावर डिपॉझिट करायचे आर्टिफिशियल. सो दिस इज आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. हे साधारण बॅगिंग कुठपर्यंत, तर फिमेल फ्लॉवरचं तर पूर्ण सीड तयार होईपर्यंत याला बॅग करून ठेवायचं, आणि टॅगसुद्धा, जेणेकरून आपण काय कुठली माहिती कुठले कॅरेक्टरिस्टिक याच्यात इंट्रोड्यूस करणार आहोत, डिझायर्ड टाईपचे कोणते कॅरेक्टरिस्टिक याच्यात आले पाहिजे, तर त्याची पूर्ण माहिती ही त्या टॅगवर असते. तर हे पूर्ण आपल्याला वेगळ्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन टू प्रोड्यूस न्यू व्हरायटीज ऑफ प्लांट्स. तर यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे डबल फर्टिलायझेशन. तर अँजिओस्पर्ममध्ये जे काही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती फार वेगळी आहे, आणि ती आहे डबल फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन हे 2 ठिकाणी होतं, 2 वेळेला होतं. त्यातलं जे एक फर्टिलायझेशन आहे ते मेल आणि फिमेल गॅमेट्सचं आहे, म्हणजे दोन्ही याच्यात गॅमेट्सच आहेत. ज्याला आपण म्हणू की त्याला सिनगॅमी म्हणतात, किंवा सिनगॅमी इट इज अ टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. त्याला म्हटलेलं आहे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. जनरेटिव्ह फर्टिलायझेशन याच्यासाठी की यामध्ये दोन्ही गॅमेट्सच आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही पण गॅमेट्स, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट याचं फ्युजन. आणि दोन्ही गॅमेट आहे, सिन म्हणजे फ्युजन, सिन गॅमी म्हणून त्याला सिनगॅमी म्हणतात. ही एक टर्म याच्यात येते. या सिनगॅमीलाच जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणतात. आणि दुसरं फर्टिलायझेशन जे आहे डबल फर्टिलायझेशनमधलं ते आहे व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन याच्यासाठी म्हटलेलं आहे की यामध्ये जो सेकंडरी न्यूक्लियस असतो, सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉईड आहे, आणि हा व्हिजिटेटिव्ह सेल आहे, व्हिजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. हा गॅमेट नाही आहे, पण याच्याशी फ्युजन मात्र मेल गॅमेटचं होतं. हा गॅमेट आहे, गॅमेट एकच आहे याच्यामध्ये. हा दुसरा जो आहे तो गॅमेट नाही आहे, हा व्हिजिटेटिव्ह सेल आहे, म्हणून त्याला व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणतात. आणि इन जनरल आपण हे याच्यामध्ये 3 वेळा फ्युजन होतं म्हणून ट्रिपल फ्युजन म्हणतो. ते ट्रिपल फ्युजन कसं, 3 वेळा फ्युजन कसं, ते या प्रोसेसमध्ये आपण पाहू. पण पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन, आधी याची आपण डेफिनेशन पाहू की फर्टिलायझेशन ही प्रोसेस काय आहे. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट याला म्हणतात फर्टिलायझेशन, इन जनरल फर्टिलायझेशन. आणि जर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट मीन्स सिनगॅमी टू प्रोड्यूस डिप्लॉईड झायगोट, टू प्रोड्यूस डिप्लॉईड झायगोट, ही याच्यात पण ही डिप्लॉईड झायगोट, टू प्रोड्यूस डिप्लॉईड झायगोट अँड the fusion of diploid secondary nucleus and the second male gamete to form triploid primary endosperm nucleus, that is called double fertilization. The double fertilization, it is the characteristic of angiosperm only. फक्त angiosperm मध्येच आपल्याला डबल फर्टिलायझेशन दिसून येतं. तर ह्या डबल फर्टिलायझेशनचा शोध हा सर्वात पहिल्यांदा फॅमिली लिलिएसी मधले जे 2 मेंबर आहेत, एक आहे लिलियम म्हणजे लिली आणि दुसरा आहे फ्रिटिलॅरिया. या 2 प्लांटमध्ये पहिल्यांदा ज्या सायंटिस्टनी शोध लावलेला आहे त्यांचं नाव आहे नॅवास्चिन. इट वॉज डिस्कवर्ड बाय नॅवास्चिन. तर हे तुम्हाला याच्यामध्ये नीटमध्ये वगैरे विचारू शकतात की कोणत्या प्लांटमध्ये सर्वात पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन डिस्कवर झालं आहे, कोणी डिस्कवर केलं आहे. तर नॅवास्चिन, वाटल्यास वर्ष वगैरे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण हे सायंटिस्टचं नाव आणि हे 2 स्पेसीज हे यात द्यावं लागेल.
आता याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट्स येतात, यात वेगवेगळे इव्हेंट्स येतील. तर ही प्रोसेस ही जी आहे ती पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आपण पाहू. यामध्ये पहिली स्टेप जी आहे ती आहे एंट्री ऑफ पोलंड ट्यूब. एंट्री ऑफ पोलंड ट्यूब तुम्हाला याच्यावर जो क्वेश्चन विचारला जाईल ती डायग्राम, 3 डायग्राम तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहे. तर त्या 3 डायग्रामपैकी कुठलीही एक डायग्रामच येईल कदाचित, आणि व्हॉट द डायग्राम शोज वगैरे असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा लेबल द डायग्राम, किंवा विच टाईप ऑफ फिनॉमिना इज ऑकरिंग इन दिस डायग्राम असं विचारू शकतात. त्याची एंट्री ऑफ पोलंड ट्यूब जी आहे ती कशी होते. तर सर्वात पहिल्यांदा आपण पॉलिनेशन पाहिलेलं आहे, आणि स्टिग्मावर पोलन ग्रेन जर्मिनेट होतो, आणि आत्ताच याच्यामध्ये बघितलं आपण की ती कशी स्टायलर टिश्यूमधून पोलंड ट्यूब एंटर होते आहे, पास होते आहे. तर ती स्टायलर टिश्यूपासून ते ओव्ह्यूलपर्यंत पोहोचल्यानंतर आता ती पोलंड ट्यूब एक कशी एंटर होते, याचे 3 मार्ग आहे. एक हा समजा, ही समजा एम्ब्रिओ सॅक, आणि याच्या सभोवती हे इंटिग्युमेंट्स, हे स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी या ओव्ह्यूलमध्ये ती कशी ती एंटर होते, तर याचे 3 मार्ग ती आता या ठिकाणी सांगू शकतो आपण. तर यात पोलंड ट्यूब एक तर ही जी आपण एक स्ट्रक्चर पाहिलं होतं मायक्रोपाईल, या मायक्रोपायलर साईडनी ती एंटर होऊ शकते. जर ती पोलंड ट्यूब स्टायलर टिश्यूमधून अशी आली आणि मायक्रोपाईलमधून एंटर झाली आणि इथे एम्ब्रिओ सॅकमध्ये गेली मायक्रोपाईल थ्रू, देन इट इज कॉल्ड पोरोगॅमी. तर तुम्हाला ही पहिली डायग्राम विचारली जाईल, पूर्ण काढलेलं असेल याच्यामध्ये एग वगैरे सिनर्जीस हे सगळं स्ट्रक्चर, आणि हे अशी पोलंड ट्यूब इथून मायक्रोपाईलमधून एंटर होताना दाखवली असेल. तुम्हाला त्या डायग्रामला खाली फक्त एवढंच लेबल करायचं आहे, पोरोगॅमी, ही तुम्हाला 1 मार्क मिळतो. इतकं इझी आहे. दुसरी मेथड आहे, म्हणजे दुसरा एक मार्ग तिचा आहे की जेव्हा ही पोलंड ट्यूब ही एम्ब्रिओ सॅक समजा, आणि यामध्ये पोलंड ट्यूबचा जो आपण बेस पाहिला होता ओव्ह्यूलचा, हा बेस होता, हा बेस, त्याला आपण म्हटलं होतं कलाझा. कदाचित या कलाझल साईडनी सुद्धा ती पोलंड ट्यूब सरळ ती तिथून आली, तिने शॉर्टकट घेतला, बस इथूनच घुसली आणि इथून ती अशी गेली. अशी जरी गेली तरी ती पुन्हा या एम्ब्रिओ सॅकच्या मायक्रोपायलर साईडलाच एंटर होते, इकडून नाही एंटर होणार. अशी आली तरी अशी येईल आणि ही पोलंड ट्यूब अशी पास होते. तर हिला म्हणतात कलाझोगॅमी. देन यू हॅव टू नेम हिअर. फक्त ती कुठून एंटर होते आहे ती डायग्राममध्ये नीट पाहायची आणि मग त्याला खाली लेबल करायचं. त्यानंतर तिसरा एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये जे याच्या सभोवती असणारे जे इंटिग्युमेंट्स आहेत, असे इंटिग्युमेंट्स आपण ह्याच्याभोवती काढतो, कदाचित ह्या इंटिग्युमेंटला सुद्धा भेदून ती आतमध्ये जाऊ शकते. म्हणजे मायक्रोपायलरचा मार्ग तिने सोडला, इकडचाही मार्ग सोडलेला आहे, पण काही वेळेला ती इथून येत आहे समजा, तर ती सरळ इथूनच घुसते, आणि इथून घुसली तरी सुद्धा ती अशीच पास होईल. याला सरळ पियर्स करते. इट पियर्सेस द इंटिग्युमेंट अँड पासेस टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. देन इट इज कॉल्ड मिझोगॅमी. मधूनच गेली ती, त्यामुळे हिला म्हणतात मिझोगॅमी. तर सर्वात पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये देऊ शकतो, एंट्री ऑफ पोलंड ट्यूब. either the pollen tube enters through the micropyle called porogamy, then if it enters through calaza, then it is called calazogamy, and if it enters by piercing the integument, then it is called mesogamy. Irrespective of its entry, it will enter inside the embryo sac at its micropylar end. जिथे, कारण इथे एग आहे, इथे एग असणार आहे, इथे सिनर्जिड असणार आहे, आणि हे सिनर्जिडच तिला अट्रॅक्ट करतात ह्या पोलन ट्यूबच्या टीपला, डिझॉल्व करणार आहे. त्याच्यामुळे ती इथून एंटर होते आणि सिनर्जिडला बस्ट करते, आणि मग नंतर ती इथून एंटर होईल. तर ह्या पद्धतीने एंट्री ऑफ पोलन ट्यूब हा पहिला पॉईंट. त्यानंतर मग